हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवूया मोनॅको बिस्किटचे सँडविच. तर लहान मुलांना एकच एक डिश खाऊन खूप बोर होते. तर इथे मी तुम्हाला एक नवीन आणि खूप छान रेसिपी सांगते. ती तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे सगळ्यात आधी मी इथे कोथिंबीर छान बारीक चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर मग मी इथे कांदा घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त कांदा लागला तर तुम्ही टाकू शकता. इथे मी अर्धाच कांदा घेतलेला आहे. त्यानंतर मी याला पण छान बारीक चिरून घेतलं आहे. मग इथे मी एक छोटं टोमॅटो घेतलेलं आहे आणि ते छोटं टोमॅटो पण छान बारीक असं मी चिरून घेतलं आहे. त्याचे पण छान बारीक बारीक असे काप केले आहे, जेणेकरून ते आपण जेव्हा त्याला मिक्स करू, आपण पोटॅटोमध्ये ॲड करू, तेव्हा ते छान मिक्सअप झाले पाहिजे, म्हणून मी इथे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे. त्यानंतर मग मी इथे बॉइल्ड पोटॅटो घेतले आहे. म्हणजे पोटॅटोंना मी आधी बॉईल करून घेतलं, त्याच्यानंतर त्यांना असं बारीक करून मी त्यांना स्मॅश करून घेतलेलं आहे आणि त्यांना छान मिक्स करून घेतलेलं आहे. मग त्यानंतर याच्यामध्ये मी थोडं सॉल्ट ॲड केलेलं आहे. याला पण छान आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून मीठ हे सगळीकडे लागलं पाहिजे. मग मी इथे चिली फ्लेक्स घेतलं आहे. चिली फ्लेक्स ॲड करायचं. तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही साधं साधं तिखट ॲड करायचं. नंतर मी यामध्ये ऑरिगॅनो ॲड केलेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये चिली ॲड करू शकता, जर तुम्हाला आणखी स्पायसी हवं असेल तर. मग मग मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. सोबतच इथे आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती, ती पण मी छान याच्यामध्ये ॲड केलेली आहे. नंतर मग टोमॅटो ॲड केलेला आहे आणि या सगळ्यांना आपण छान मिक्स करून घेऊया. आणि मिक्स करून हे सगळं जे आपण टाकलेलं आहे, ते सगळं मिश्रण एकत्र झालं पाहिजे. म्हणून आपण काय करू, त्यांना छान असं सगळ्यांना आपण एकजीव करून घेऊ. एकजीव केल्याच्या नंतर मग आपण त्याचे छान बॉल्स तयार करून घेऊया. इथे मी सगळ्यांना छान फेटाळून घेतलं आहे, छान एकजीव करून घेतलं आहे, जेणेकरून जे आपण सगळे इन्ग्रेडियंट्स टाकले आहे ते सगळ्या पोटॅटोमध्ये मिक्स झाले पाहिजे आणि सगळ्यांनाच सेम इक्वल फ्लेवर आला पाहिजे. नंतर लगेच आपण इथे या पोटॅटोजचे बॉल्स तयार करूया. म्हणजे आपल्याला एक सँडविच तयार करायचं आहे मोनॅको बिस्किटपासनं. तर मग आपल्याला इथे मोनॅको बिस्किटच्या साईजचे छोटे छोटे बॉल्स तयार करावे लागेल या मिश्रणचे, जेणेकरून जेव्हा आपण मग त्यामध्ये स्टफ करू, मोनॅको 2 बिस्किटच्या मध्ये आपण ही आलूची टिक्की स्टफ करू, तेव्हा ती मोनॅको बिस्किटच्या बाहेर न जाता तेवढ्याच साईजची राहावी. बघा इथे मी छोटे छोटे बॉल्स तयार केलेले आहे आणि असेच आपण सगळ्या मिश्रणचे बॉल्स तयार करूया आणि याला आपण मग 2 मोनॅको बिस्किटमध्ये स्टफ करूया. बघा ही रेसिपी म्हणजे आपल्या घरी बोर झालं आहे आणि एकच एक रेसिपी खाऊन खूप बोर होतं आहे. मग आपल्याला चटपटी आणि एकदम झटपट बनणारी इन्स्टंट रेसिपी हवी असेल तर ही रेसिपी खूप छान आहे. तुम्ही कधीही बनवू शकता आणि मुलांना तर ही नक्कीच फार आवडेल, कारण ही खूप छान रेसिपी आहे. तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा. मग मी जे आपण इथे टिक्की बनवली होती ती आता 2 बिस्किटच्या मध्ये आपण ॲड करू आणि एक सँडविचचा शेप देऊ. म्हणजेच शेप म्हणजे जसं आपलं सँडविच असतं 2 ब्रेडच्या मध्ये आपण आलूचं स्टफिंग करतो, तसंच मग मी इथे आलूची टिक्की ठेवली आहे, 2 बिस्किट ठेवले आहे वरनं आणि खालून आणि याला एक सँडविचचं रूप दिलं आहे. त्याच्यानंतर मी इथे टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि आलू भुजिया सेव घेतले आहे. मग या केचपमध्ये ही जी आपण सँडविच तयार केलेलं आहे ते रोल करायचं आणि इथे मग त्याला सेवमध्ये पण डिप करून रोल करायचं, जेणेकरून मग ते सगळीकडे स्प्रेड झालं पाहिजे आणि सगळीकडे सेव लागले पाहिजे. आणि बघा ही इतकी छान रेसिपी झाली होती. खूप चटपटी रेसिपी आहे. असंच मी सगळ्याच बिस्किटना करणार आणि सगळ्याच बिस्किटचे असे चटपटे सँडविच तयार करणार आणि इतकी छान रेसिपी ही तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरातील सगळ्यांना आवडेल अशी मला आशा आहे. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या यूट्यूबला नेहमी फॉलो करत राहा. तसेच माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.